नमस्कार फ्रेंड, भाजीला काही घरी असले आणि नसले तरी भाजी काय करावी हा प्रश्न उन्हाळ्यामध्ये प्रत्येक गृहिणीसमोर असतो. तसेच आज आपण अतिशय साधी, सोपी, सरळ यासाठी कुठलीही ग्रेव्हीसाठी पेस्ट वगैरे करायचं काम नाही. तसेच साधा कांदा सुद्धा कापायची गरज नाही अशी साधी भाजी आज पाहणार आहोत. तसेच या भाजीला तुम्ही काय नाव देसाल, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा. चला तर या भाजीसाठी आपल्याला काय साहित्य लागते, कशी बनवली, प्रमाण किती घेतले आणि अतिशय सर्वांना आवडेल अशी भाजी ही आहे. त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी सर्वात आधी येथे मी चण्याच्या डाळीची पीठ म्हणजेच बेसन घेतलेले आहे. बेसनचे प्रमाण तुम्हाला भाजी किती करायची आहे त्यावर अवलंबून थोडे कमी किंवा जास्त घेऊ शकता. थोडे बेसन मी या ठिकाणी घेतलेले आहे. यामध्ये आपण घालूया लसूण आणि जिऱ्याची पेस्ट. नंतर घालूया थोडी लाल मिरची पावडर, तसेच चवीनुसार मीठ आणि धने पावडर व थोडी हळद. या मिश्रणामध्ये एकदम पाणी न घालता थोडे थोडे पाणी घालत आपल्याला ज्याप्रमाणे आपण भजे बनवतो त्यापेक्षा फक्त थोडंसं घट्ट ठेवता येईल याप्रमाणे आपल्याला याचा गोळा तयार करायचा आहे. एकदम पातळ करू नका आणि खूप जास्त घट्टही करू नका. साधारण मीडियम असं पाणी टाकून आपल्याला याचा गोळा तयार करायचा आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याचा आपण एक घट्टसर गोळा तयार करून घेऊया. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ज्याप्रमाणे आपण भज्यांचं मिश्रण भिजवतो त्यापेक्षा थोडा घट्ट असं मी या ठिकाणी हे मिश्रण भिजवलेलं आहे. आता याला आपण झाकून ठेवून साईडला ठेवून देऊया. नंतर मी गॅसवर कढई ठेवून ती गरम करून घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला घालायचे आहे फोडणीसाठी तेल. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये घालायचे आहे आपल्याला मोहरी आणि मोहरी तडतडून झाल्यानंतर आपल्याला पुढील प्रोसेस करायची आहे. मोहरी तडतडल्याशिवाय भाजीमध्ये दुसऱ्या फोडणीचं आपल्याला काही टाकायचं नाही, कारण मोहरी जर तडतडली नाही तर ती भाजीमध्ये कळसर लागते. त्यामुळे तडतडल्यानंतरच आपल्याला पुढील साहित्य भाजीमध्ये टाकायचे आहे. मोहरी तडतडून झाल्यानंतर यामध्ये टाकायची आपल्याला जिरे आणि लसूणची पेस्ट. जिरे आणि लसूणची पेस्ट थोडी तेलावर परतून घेऊया. जिरे आणि लसूण छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे लाल मिरची पावडर. त्यानंतर लगेच आपल्याला टाकायचे हळद पावडर, त्यानंतर धने पावडर, त्यानंतर कांदा लसूण मसाला, नंतर थोडा काळा मसाला, चवीनुसार मीठ. त्यानंतर लगेच हे साहित्य तेलावर परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ग्रेव्ही बनवण्यासाठी पाणी टाकायचे आहे. पाणी तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यानुसार कमी किंवा जास्त करू शकता. यामध्ये मी ग्रेव्ही बनवण्यासाठी 2 ग्लास इतके पाणी टाकत आहे. ग्रेव्हीसाठी पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला ह्या पाण्याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता छान आपल्याला या भाजीला उकळी काढून घ्यायची. अतिशय अप्रतिम अशी भाजी आणि सर्वांना आवडेल अशी भाजी तयार होते. या भाजीला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा. तसेच भाजी कशी वाटली आणि व्हिडिओ कसा वाटला ते जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर या भाजीला उकळी काढल्यानंतर नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया. त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर पाण्याला छान उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण जे बेसनचे साईडला मिश्रण तयार करून ठेवले होते ते मिश्रण आपल्याला घ्यायचे आहे. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला हाताला मी थोडे पाणी लावून घेतलेले आहे. हे पाणी लावून घ्यायचं आपल्याला की हे मिश्रण जेणेकरून आपल्या हाताला चिकटणार नाही. आणि आपल्याला यातील असं थोडा गोळा घेऊन याचे आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे भजे या पाण्यामध्ये सोडायचे आहेत. खूप मोठे मोठे गोळे सोडू नका, कारण की ते भाजी मग शिजायला खूप वेळ लागतो आणि हे गोळे लवकर शिजणार नाही. त्यामुळे आपल्याला अगदी छोटे छोटे असे गोळे ह्या उकळी आलेल्या ग्रेव्हीमध्ये सोडायचे आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी अगदी छोटे छोटे गोळे यामध्ये टाकून घेत आहे. आणि ते झाल्यानंतर आपल्याला यात थोडे मिश्रण असेच ठेवायचे आहे. आणि या मिश्रणाचं काय करायचं ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. भाजीमध्ये भजी टाकून झाल्यानंतर आपण जे थोडेसे मिश्रण साईडला ठेवले होते त्या मिश्रणाचे आपल्याला अगदी पातळ असे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्यामध्ये मी थोडे पाणी टाकले आणि त्या जे उरलेलं बेसन आहे त्याचं आपल्याला अतिशय पातळ असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण आपल्याला या झालेल्या भाजीमध्ये सोडायचं आहे. यामुळे काय होते, आपण जी भाजी बनवलेली आहे त्या भाजीला घट्टपणा येतो. भाजी अगदी पातळ राहत नाही आणि खूप छान अप्रतिम अशी भाजी आपली येथे तयार होते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी या मिश्रणाचे पातळ असे मिश्रण तयार करून घेतलेले आहे. हे मिश्रण आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या भाजीमध्ये सोडायचे आहे. अप्रतिम अतिशय मस्त आणि खूप छान ही भाजी तयार होते. घरामध्ये सगळ्यांना ही भाजी आवडते. खूपच छान ही भाजी तयार होते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही यामुळे भाजीला छान घट्टपणा येतो. आणि तुम्हाला जर भाजी जास्त घट्ट वाटली तर तुम्ही यामध्ये थोडे पाणी सुद्धा ऍड करू शकता. त्यानंतर भाजीला छान उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे हिरवी कोथिंबीर. आणि कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आपल्याला
या भाजीवर झाकण ठेवून ही भाजी आपल्याला एक 5 ते 10 मिनिट छान शिजू द्यायची, जेणेकरून यातील जे गोळे आहेत ते छान शिजतील. त्यामुळेच आपल्याला गोळे अगदी छोटे छोटे टाकायचे आहे, की जेणेकरून ते छान शिजतील आणि आपण एका घासासोबत एकही गोळा असं खाऊ शकतो. तुम्ही बघू शकता ह्या भाजीमध्ये मी अगदी छोटे छोटे गोळे टाकलेले असल्यामुळे जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटात ही भाजी शिजून तयार होते. इथे आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. आता गॅस बंद करून आपण ही भाजी खाली उतरून घेऊया आणि एका भांड्यात काढून घेऊया. ह्या भाजीला आमच्याकडे डुबुक वडे असे म्हणतात. तसेच विदर्भातील काही भागात या भाजीला चुनगोळे असे सुद्धा म्हणतात. अप्रतिम भाजी तयार होते. तसेच तुमच्या भागात या भाजीला काय म्हणतात ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की मी अशाच प्रकारचे काही क्लिनिंगचे आणि बरेच रेसिपीचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला भेट नक्की द्या. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.